प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा महिमा तुमच्यासमोर घेऊन आलो. आज उपासा 28वा दिवस आहे आणि उपासाच्या सुंदरच्या उपासाच्या दिवसामध्ये देवाचा आत्मिक म्हणणं हा सर्वांना गरजेचा आहे. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. म्हणून प्लीज सर्वांनी हा चॅनल, यूट्यूब चॅनल येशूदाय सागर लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी सुंदरसा म्हणणं घेऊन आलो प्रियजनांनो. स्तोत्रसंहिता याचा 100वा अध्याय आणि त्यातलं वचन, परमेश्वराचे स्मरण करणाऱ्यांना संदेश. अहो पृथ्वीवरील सर्व लोकांनो, परमेश्वराचा जय जयकार करा, अर्चने सेवा करा, गीत गा, त्याच्या पुढे या. परमेश्वर देवा हे जाणा, त्याने आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत व आम्ही त्याची प्रजा व त्याच्या करुणातील कळप आहोत. परमेश्वराचे स्मरण करा. दावीद राजाने सांगितलं, अहो पृथ्वीवरील सर्व लोकांनी परमेश्वराचे स्मरण करा, म्हणजे परमेश्वराचा जय जयकार करा, परमेश्वराला धन्यवाद द्या. तो युगान एकसारखा असणारा परमेश्वर. ज्यावेळेस दावीद राजा एक मेंढपाळ होता प्रियजनांनो, तो स्वप्नात देखील त्याने विचार नव्हता केला की मी एक मेंढपाळापासून एक राज असण्यापर्यंत जाणार. कारण की तो ज्यावेळेस मेंढपाळ करत होता त्यावेळेस त्यांनी फक्त देवाची स्तुती आराधना आणि धन्यवाद हे गाणं त्याच्या सदैव संगती राहायचं. जिथं जाईल तिथं दावीद राजा हा देवाला धन्यवाद द्यायचा आणि देवाची स्तुती आराधना करायचा. आणि असं व्हायचं, त्याच्या कळपामध्ये ज्यावेळेस सिंह आणि अस्वले त्याचे मेंढर न्यायला यायचे त्यावेळेस तो देवाच्या धन्यवाद आणि स्तुती आराधनेच्या गाण्याद्वारे त्याच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून यायचा प्रियजनांनो. आणि अभिषेक उतरल्यानंतर तो सिंह आणि अस्वल यांच्या तावडीतून ते मेंढर वाचवायचा आणि मेंढर वाचून तो मेंढर सुखरूप आणायचा. आणि परमेश्वराने त्याची हीच सामर्थ्य बघितलं आणि त्याला सामर्थ्यात अजून वाढवलं. आणि ज्या वेळेस गल्ल्यातला मारायला गेलं त्यावेळेस त्या गल्ल्यातला त्यांनी सेनावाच्या यहोवाच्या नावाने मी तुला भाकर करून खाईन असं धमकी दिली आणि महान कार्य केलं. म्हणून आपण देखील आज आमच्या रोजच्या जीवनात प्रियजनांनो प्रभू येशूला धन्यवाद दिला पाहिजे, प्रभू येशूचा जय जयकार केला पाहिजे. तो काल आज युगाने एकसारखा आहे. त्यांनी ज्या दावीद राजाच्या जीवनात केलं जुन्या करार, तो नवीन करार तुमच्या देखील जीवनात केला. तो प्रेमळ देव आहे. तो तुमच्या आमच्या पापासाठी त्या वधस्तंभावर गेला प्रियजनांनो. आज तो देव देखील तुमच्या जीवनात कार्य करेल. म्हणून अहो पृथ्वीवरील सर्व लोकांनो, परमेश्वराचा जय जयकार करा, परमेश्वराची सेवा करा आणि गीत गा आणि देवाला धन्यवाद द्या. तुमच्यासाठी प्रार्थना करतो की पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निक येशूच्या नावात, थायरॉइड निक येशूच्या नावात, टीबी निक येशूच्या नावात, HIV निक येशूच्या नावात, शुगरचे आत्मे निक, डायबिटीज निक येशूच्या नावात, मुळ्यात निक येशूच्या नावात, हृदयरोग बरे हो.